डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या कथित असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादात वंचित बहुजन आघाडीने महायुती सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रुपवते यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। रुपवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेचा निषेध केला। यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। रुपवते म्हणाल्या की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांचा निषेध केल्यामुळे महायुती सरकार महिला नेत्या आणि पदाधिकाऱ्यांवर हल्ले घडवणार का? वंचित बहुजन आघाडीने हा हल्ला महायुती सरकारच्या स्त्रीविरोधी धोरणाचे ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले आहे। रुपवते यांनी आरोप केला की मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर हा हल्ला तुम्ही राबवत असलेल्या स्त्रीविरोधी धोरणाचे ज्वलंत उदाहरण आहे। राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की राज्यात स्त्रिया, महिला आणि मुली सुरक्षित नाहीत। त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवला तर पोलिसांच्या माध्यमातून हल्ले घडवून आणणाऱ्या या गुंडशाहीचा आम्ही तीव्र निषेध करतो। वंचित बहुजन आघाडीने राज्यातील महिला अत्याचार आणि असुरक्षिततेसाठी महायुती सरकारला जबाबदार धरले आहे। अशा या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे रुपवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठामपणे सांगितले। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून महिला सुरक्षा आणि राजकीय विरोधकांवर होणाऱ्या कथित हल्ल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। जेव्हा कार्यकर्ते फोन करून विचारतात की ताई तुम्ही का नाही गेलात भेटायला, तर ताई सांगतात की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी गेले नाही। पण ताई तुम्हाला तिथे पक्षाच्या बैठकांना जायला वेळ आहे, 3-3 दिवस तुम्ही तिथे बसून तुमचा वेळ घालवू शकता, पण त्या पीडित मुलीच्या आई वडिलांना भेटायला जाऊ शकत नाही। शोकांतिका आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आता त्या पदावर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तुमच्यात लाज असल्याची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांना पदमुक्त करा ही एवढीशी मागणी घेऊन आम्ही आज सुनील तटकरे यांच्या कार्यालयावर गेलो होतो। राजकीय कार्यालयावर जाण्याचा एवढाच हेतू होता, कारण त्या स्वतःहून तर काही राजीनामा देणार नाही। आपण बघितलं मागच्या एवढ्या दिवसांमध्ये त्यांनी काय तमाशा लावलाय। किमान सुनील तटकरे यांनी त्यांची जबाबदारी समजून त्या महिलेला तिथून पदमुक्त केलं पाहिजे। रेझिग्नेशन वगैरे विषय संपला, आता त्यांना त्या पदावरून खालीच खेचावं लागणार आहे। ही मागणी घेऊन शांतपणे आमच्या महिला तिथे जात होता। जायच्या आधीच, पोहोचायच्या आधीच पोलिसांनी धरपकड केली आणि ज्या पद्धतीने महिला पोलिसांचा खरंच धिक्कार इकडे झाला पाहिजे। आम्ही मांडतोय महिलांसाठी राज्य महिला आयोगाचं काम आहे। मी स्वतः राज्य महिला आयोगाची माजी सदस्य आहे। 3 वर्ष त्या आयोगावर मी अतिशय जिकरीने काम केलं, पण ज्या पद्धतीचं काम आज होत आहे त्याच्या विरोधात, त्या सगळ्या वक्तव्यांच्या विरोधात आम्ही तिथे होतो आणि महिला पोलिसांनाच पुढे करून आम्हाला मारहाण केली, आमचे कपडे फाडले गेले। आमच्या अध्यक्ष स्नेहलताई त्यांना मारहाण केली गेली आणि त्यांच्या हातातून कंटिन्युअसली रक्त जात आहे। तरी पण अजून आम्हाला आझाद मैदानला आणले, तरी पण अजून डॉक्टर आलेले नाहीयेत, पोलीस प्रशासन डॉक्टर आलेले नाहीयेत, तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाहीये। तिला काही झालं तर जबाबदार तुम्ही। या पद्धतीने हे पोलीस या सरकारला घेऊन काम करत आहे, याचा आम्ही निषेध करतो। आणि जोपर्यंत इथे आम्हाला प्रॉपर हे पोलीस डॉक्टर बोलवून देत नाही, आणि आम्ही सुनील तटकरेंना हे सांगू इच्छितो की तुम्ही थोडी तर लाज ठेवा दादा। तुमची मंत्री आहे मुलगी, ती स्वतःही काम करते, तुमच्या पक्षामध्ये अनेक महिला काम करतात। महिलाच आहोत ना आम्ही, काय कुठून आतंकवादी आलो आहोत का? तुमच्याशी बोलायला येत होतं, तुम्हाला नाही बोलणं करायचं, नका भेटू आम्हाला। पण ह्या पद्धतीने धरपकड करणं अतिशय चुकीचं आहे आणि याचा निषेध आम्ही करतो। महिला पोलीस प्रशासनाने अशा प्रकारची मारहाण इथल्या महिला आघाडीला, वंचित बहुजन महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांना केलेली आहे। महिलांचे कपडे बघितलेले नाहीयेत, महिलांना कुठे लागतंय ते सुद्धा बघितलेलं नाहीये आणि अशा प्रकारचं ही कारवाई, ही गुंडशाही इथल्या महिला आघाडीच्या सोबत केलेली आहे। मला असं वाटतंय रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर ह्या महिला पोलिसांनी अशा प्रकारची वागणूक आमच्या महिला आघाडीला दिलेली आहे काय?
महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी उत्कर्षताई रुपवते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला आघाडीचं शांततामय पूर्वक आंदोलन या ठिकाणी होत होतं। आम्ही त्या आंदोलन स्थळी सुद्धा पोहोचलो नव्हतो आणि त्या ठिकाणी पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी येऊन आमच्या महिलांना अशा प्रकारची मारहाण केलेली आहे जसे का आम्ही खरोखर या ठिकाणी गुंड आहोत आणि अशा प्रकारची मारहाण केलेली आहे की आज मला जरी लागलं असलं तरी माझ्यासारख्या असंख्य महिला आहेत ज्यांना सुद्धा मारहाण लागलेली आहे। अशा प्रकारे मारलेला मुंबई पोलीस हाय 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 रुपाली चाकणकर हाय। दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय। 4,000, 5,000, कधी कधी 6,000पेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं। हे बिल कधी कमी होणार? पण आता काळजी करू नका, हजारो लोक आपले वीज बिल 80% कमी करतायत सोलारमुळे। नमस्कार, मी प्रवीण। हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत। वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच। एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते, पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार, लाईट बिल कधी कमी होणार? आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम। एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची 25 वर्ष फ्री वीज वापरा। ना जनरेटरचा आवाज, ना वाढणारे बिल। आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस, आमचे ध्येय एकच, तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर्ड बनवणे। तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनवर क्लिक करा। आम्ही तुमच्या घराची मोफत साईट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा।